चिकन बिर्याणी करताना चिकनचे पीसेस ज्युसी राहत नाही, खूप ड्राय होतात किंवा बिर्याणीचा जो राईस आहे तो पण असा कडक आणि मोकळा होतो. चिकन बिर्याणी करताना असे प्रॉब्लेम्स जर तुम्हाला येत असेल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण मी आजच्या चिकन बिर्याणीच्या रेसिपीमध्ये ही रेसिपी संपूर्ण स्टेप बाय स्टेप तर सांगणारच आहे, सोबत भरपूर टिप्ससह पण मी इथे सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही चिकन दम बिर्याणीच्या रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, हा चिकनचा पीस बघा किती सॉफ्ट आणि मॉइस्ट आहे. अगदी एका हाताने जरी तोडला ना तरी हा पीस छान मस्त तुटला जातो. अगदी ज्युसी आपला हा चिकनचा पीस आहे आणि राईस तुम्ही बघू शकता मस्त मोकळा आहे पण खूप सॉफ्ट आहे. चला कृतीला सुरू करूया. सगळ्यात आधी आपण कांदा तळून घेऊ, म्हणजे त्याला बरिस्ता म्हणतात. तर हा बरिस्ता तयार करून घेऊ. त्यासाठी मी 5 कांदे असे लांब पातळ चिरून घेतले. आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. सगळ्यात आधी याला मोकळं करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला 3 मिनिटं छान असे मोठ्या गॅसवर आपण हा कांदा तळून घेऊ आणि जेव्हा थोडासा असा रंग बदलला ना की नंतर गॅस कमी करायचा आहे आणि परत 1-2 मिनिटं छान लाईट गोल्डन रंग येतपर्यंत तळून घ्यायचा आहे. हे बघा, इथे 3 ते 4 मिनिटं झालेली आहे. गॅस मोठा होता, आता मी कमी करून घेतलेला आहे आणि परत 1 मिनिटं हा तळून घेतला. तर तुम्ही बघू शकता असा थोडासा लाईट रंग आला ना की आपण काढून घेऊ आणि याला काढल्यानंतर पण याचा रंग बदलणार आहे. तर हा थोडा थंड झाला तर परत हा याचा रंग थोडासा डार्क होईल आणि कांदा पण आपला छान कुरकुरीत होईल. तर हे बघा, या पद्धतीने मी सगळा कांदा तळून घेतला आणि तुम्ही बघू शकता जेव्हा मी तेलामधून हा कांदा काढला तेव्हा त्याचा रंग थोडासा लाईट होता आणि आता याचा रंग थोडा डार्क झालेला आहे. तर आपल्याला इथे ही एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची आहे. कांदा आपल्याला खूप आधीच काळा करायचा नाहीये, थोडासा लाईट रंगावरतीच काढून घ्यायचं. आता मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं. हे चिकन मी छान 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता या चिकनला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर ही स्टेप नंबर 2 आहे. स्टेप नंबर 1 आपण कांदा तळून घेतला. स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून मीठ घेतलं. 1 टेबलस्पून इथे आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे. 1 टेबलस्पून तिखट घालू. अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. इथे मी 2 टेबलस्पून दही घेतलंय आणि हे सगळं आता या चिकनला लावून घेऊ. हे बघा, हे छान मिक्स करून घेतलं. आता आपण जो सुरुवातीला कांदा तळून घेतला त्यापैकी अर्धा कांदा मी इथे घेत आहे आणि हे पूर्ण या चिकनला मॅरिनेट करायचंय. या कांद्याने चिकनला आपण मॅरिनेट केल्यानंतर चिकनची जी टेस्ट आहे ती अजूनच वाढते. तर हे बघा, हे छान मिक्स करून घेऊ आणि आता याला आपण कमीत कमी 1 तास बाजूला ठेवू किंवा 1 तास आपण याला मॅरिनेट करायचं आहे. चिकन मॅरिनेट करणे ही इम्पॉर्टंट स्टेप आहे. तर इथे आपल्याला थोडं आधी जर केलं म्हणजे 4 ते 5 तास आपण हे चिकन मॅरिनेट करून ठेवलं. जेवढा जास्त वेळ आपण चिकन मॅरिनेट करून ठेवू तेवढं आपलं चिकन छान ज्युसी होईल. पण वेळ नसेल तर कमीत कमी 1 ते 1.5 तास तरी आपल्याला चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तर आता आपण हे छान मिक्स करून घेतलं. याला झाकून 2 तास मी बाजूला ठेवणार आहे कारण माझ्याकडे तेवढा वेळ आहे. त्यानंतर स्टेप नंबर 3 इथे आपल्याला राईस शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे 1.5 कप हा बासमती राईस घेतला. बिर्याणीसाठी बासमती राईसच घ्यायचा आहे. ही एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची. बिर्याणीसाठी आपला नेहमीचा कोलम वगैरे जो आपण नेहमी तांदूळ जो वापरतो तो नाही घ्यायचा. शक्य असेल तर बासमतीच वापरायचं आणि जर पॅकेटचे बासमती तुम्हाला महाग वाटत असेल तर मार्केटमध्ये सुट्टे बासमती राईस पण मिळतात. तर तो जरा थोडा स्वस्त असतो. 100 रुपये किलो, 120 रुपये किलो. तर तो राईस तुम्ही घेतला तरीही चालेल. आता आपण हा राईस 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊ. आणि यामध्ये भरपूर पाणी टाकून अर्धा तास बाजूला ठेवून देऊ. आता राईस आपण बाजूला ठेवल्यानंतर आपल्याकडे अर्धा तास वेळ असतो.
तर त्या वेळामध्ये जे काही आपल्याला मसाले तयार करून घ्यायचे आहे किंवा वाटण तयार करून घ्यायचे आहे ते तयार करून घेऊ. तर इथे मी 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 2 वेलची, 6-7 मिरे, 2 लवंगा हे मी सुरुवातीला थोडं गरम करून घेणार आहे आणि त्यानंतर याला मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊ. तर आपल्याला हे जे बिर्याणी मसाला आहे ना ते घरीच करायचं आहे. तुम्ही मार्केटमधला रेडीमेड बिर्याणी मसाला पण वापरू शकता. पण हा जो आपण फ्रेश केलेला बिर्याणी मसाला असतो त्याची चव अजूनच खूप छान लागते आणि आपली जी बिर्याणी आहे ना ती मस्त अशी फ्लेवरफुल होते. हे बघा मी असं बारीक करून घेतलं. आता यामध्येच आपल्याला हे असं तुम्ही काढून पण ठेवू शकता. आता मी यामध्येच वाटण तयार करून घेणार आहे. तर हे संपूर्ण मला मसाला लागणार आहे. मी तेवढ्याच क्वांटिटीचं करून घेतलं. आता मी इथे 3-4 मिरच्या घेतल्या. या मिरच्या कमी तिखट आहे. त्यानंतर अर्धी वाटी पुदिना घेतलेला आहे आणि 1 वाटी कोथिंबीर किंवा कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहे. तुम्ही इथे कोथिंबीर पण घेऊ शकता. मी इथे काड्या घेतलेल्या आहे आणि आता याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे बघा ही छान बारीक पेस्ट तयार झाली. आपण ही बाजूला ठेवू आणि आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलं. तर सगळ्यात आधी आपण राईस तयार करून घेऊ. ही आहे स्टेप नंबर 4 ज्यामध्ये आपल्याला राईस तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी 1.5 लिटर पाणी घेतलं. पाणी छान गरम झालं की यामध्ये सगळे खडे मसाले घातले ज्यामध्ये तमालपत्र आहे, दालचिनी आहे, चक्री फूल, वेलची, मिरे आणि लवंग आहे. यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे मी इथे मीठ घातलं. मीठ थोडंसं जास्तच घालायचं आहे. हे पाणी आहे ना हे थोडंसं खारट राहिलं पाहिजे. आता पाण्याला छान उकळी आली की यामध्ये जो आपण सुरुवातीला राईस भिजत घातलेला होता त्याला 20 ते 25 मिनिटं झालेली आहे. आता तो राईस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. हे बघा संपूर्ण राईस आपण इथे घालून घेतला आणि आता या राईसला पूर्णपणे 100% आपल्याला इथे शिजवायचं आहे. तर ही टिप आपल्याला महत्त्वाची आहे. ही लक्षात ठेवायची आहे. इथे राईस आपण 70%, 80%, 90% असं नाही शिजवायचं आहे. आपल्याला 95 to 100% इथे शिजवायचं आहे आणि यामध्ये मी थोडासा लिंबाचा रस घातलेला आहे. अर्धा लिंबाचा रस. त्याने आपला राईस छान मोकळा पण होतो आणि पांढरा शुभ्र दिसतो. आणि हो राईस आपल्याला पूर्ण का शिजवायचा आहे कारण जोपर्यंत आपण राईस व्यवस्थित शिजवणार नाही तोपर्यंत आपला राईस छान सॉफ्ट राहणार नाही. जर तुम्ही तो थोडासा कमी शिजवलेला असेल तर तो जर दम मध्ये व्यवस्थित शिजला नाही किंवा दम व्यवस्थित बसला नाही तर राईस जो आहे तो कडक राहू शकतो आणि मग आपली बिर्याणी पण अशी ड्राय आणि कडक लागते. म्हणून जरी बसलं तरी पण इथे आपल्याला राईस पूर्ण 100% शिजवून घ्यायचा आहे. ओव्हर कुक नाही करायचंय, फक्त शिजला पाहिजे. तुम्ही असं चेक करू शकता किंवा थोडासा खाऊन बघायचा, दाणे लागले नाही पाहिजे. हे बघा आपला राईस तयार झालेला आहे. तो असा चाळणीवरती काढून घ्यायचा आणि याला बाजूला ठेवून द्यायचं. इथे तो वाफेने परत शिजला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. जर तुमचा राईस ओव्हर कुक झालेला असेल तर या स्टेजला तुम्ही इथे थोडं पाणी घालून घ्यायचं म्हणजे यातली जी काही प्रोसेस आहे कुकिंग प्रोसेस ती स्टॉप होईल आणि आपला जो राईस आहे तो ओव्हरकुक होणार नाही. आता जे कांदा तळलेलं तेल होतं त्यातलं मी थोडंसं काढून घेतलं म्हणजे इथे मी 3 टेबलस्पून इतकं तेल ठेवलेलं आहे. आता जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते यामध्ये घालू. छान मिक्स करून घेऊ आणि याला झाकून 3 ते 4 मिनिटं शिजू देऊ. हे बघा इथे 3-4 मिनिटं झालेली आहे आणि चिकन पण छान ज्युसी दिसत आहे आणि ते व्यवस्थित शिजत पण आलेलं आहे. तर आता आपण एकदा छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये ना मला थोडीशी हळद आणि तिखट जरा कमी वाटली म्हणून मी परत थोडी यामध्ये घालत आहे. तर या स्टेजला हे सगळं ॲडजस्ट करून घेऊ शकता जसं हळद, तिखट, त्यानंतर जर मीठ तुम्हाला कमी वाटत असेल तर ते पण तुम्ही ॲड करून घेऊ शकता. त्यानंतर मी इथे 1 चमचा धणे जिरे पूड पण घातली आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालू. तर हे संपूर्ण वाटण मी यामध्ये घालून घेतलं. आता हे एकदा छान मिक्स करून घेऊ आणि जे मॅरिनेट केलेलं पॉट होतं ना त्याच्यामध्येच मी अर्धा कप पाणी घातलं आणि ते पाणी पण यामध्ये घातलं. परत हे छान मिक्स करू. आता यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊ. तुपाने बिर्याणीला टेस्ट खूप छान येते. हे छान मिक्स करू
आणि आता आपण लेयर लावून घेऊ. तर ही आपली 5वी आणि लास्ट स्टेप आहे. जर चिकन जास्त असेल ना तर तुम्ही 2 लेयर्स पण लावून घेऊ शकता. इथे आपलं चिकन फक्त अर्धा किलो आहे म्हणून मी इथे फक्त एकच लेयर लावून घेत आहे. आता जे आपण राईस शिजवून घेतलं होतं ते यावरती घालू आणि असं या पद्धतीने इव्हनली पसरवून घेऊ. या राईस वरती पण आपल्याला 1 चमचा तूप असा घालून घ्यायचा आहे. इथे मी थोडासा केवडा वॉटर आणि थोडासा रोज वॉटर म्हणजे 4-5 ड्रॉप्स दोन्ही पण घातलेला आहे. आणि हे नसेल ना तर तुम्ही 10-12 केशरच्या काड्या थोड्याशा गरम दुधामध्ये भिजत घालायच्या. 10-15 मिनिटं ठेवल्यानंतर त्याला या राईस वरती टाकायचं. त्याचा फ्लेवर आणि रंग दोन्ही पण छान येतो. आत्ता माझ्याकडे आज केशर नव्हतं म्हणून मी इथे घालत नाहीये. आणि तुम्ही जर कलर घालायचा असेल तुम्हाला तर तुम्ही ऑरेंज कलर वगैरे पण इथे ऍड करून घेऊ शकता. त्यानंतर मी तळलेला कांदा घालून घेतला, मस्त कोथिंबीर घालून घेतली आणि आता याला आपण 20 मिनिटं कमी गॅसवर आपल्याला याला दम देऊन द्यायचा आहे. 20 मिनिटं गॅस चालू ठेवायचा आणि गॅस बंद करून परत 20 मिनिटं आपण तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याचं झाकण उघडायचं आहे. तोपर्यंत आपल्याला झाकण उघडायचं नाहीये. इथे मला पाऊण तास झालेला आहे. मी दम देऊन घेतला 15 ते 20 मिनिटं आणि त्यानंतर आता इथे अर्धा तास नंतर उघडत आहे. तर तुम्ही बघू शकता राईस मस्त मोकळा आणि सॉफ्ट आहे. त्यानंतर चिकन पण अगदी मस्त ज्युसी झालेला आहे. आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. यामुळेच किंवा हा जो कांदा आहे, दही आहे, यामुळे आपली ही जी बिर्याणी आहे ती छान ज्युसी होते आणि सॉफ्ट होते. अजिबात कडक किंवा ड्राय लागत नाही. यातले पीसेस पण किती ज्युसी आहे हे पण तुम्हाला दाखवते. तर आता आपण ही बिर्याणी सर्व्ह करू. हे बघा, अशी गरमागरम बिर्याणी खायला काय मजा येते सांगू. आता मी हे व्हॉइस ओव्हर करताना पण माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. वरून मी तळलेला कांदा आणि कोथिंबीरीने गार्निशिंग केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता काय मस्त बिर्याणी दिसते. तर अशी चिकन बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा. आणि यामध्ये ज्या काही मी टिप्स सांगितल्या आहे त्या पण पूर्ण लक्षात ठेवा. म्हणजे तुमची जी बिर्याणी आहे तुम्ही जरी फर्स्ट टाइम करत असाल तरीही अप्रतिमच होणार. हे बघा, हा चिकनचा पीस बघा किती ज्युसी आहे आणि मस्त सॉफ्ट झालेला आहे. तर असंच चिकनचे पीसेस आपले या बिर्याणीमध्ये शिजतात आणि इतकं अप्रतिम लागतं. राईस पण तुम्ही बघू शकता मोकळा आहे पण तरीही सॉफ्ट आहे. मला पर्सनली अशी ड्राय बिर्याणी किंवा अशी मोकळी बिर्याणी नाही आवडत. मला छान अशी सॉफ्ट आणि ज्युसी अशी थोडीशी ओलसर अशी बिर्याणी आवडते. तर या पद्धतीने एकदा चिकन बिर्याणी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर मटन बिर्याणीची पण रेसिपी जर बघायची असेल तर मला कमेंटमध्ये मटन बिर्याणी असं लिहून कळवा. म्हणजे मी त्याची रेसिपी पण पटकन घेऊन येईल. आणि ही चिकन बिर्याणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.